झाड म्हणजे काय असे? खोड, फांदी अन पान दिसे. पण मूळ आणि कार्य समजता नवा आनंद इवल्या डोळ्यात वसे. मांडके हिअरिंग सर्व्हिसेससह नवे आकाशतयांचे. मुलांची भाषा समृद्ध झाल्यानंतर मुलांना ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारल्यानंतर मुलं कशी उत्तरं देतात ते आपण अर्णवच्या गोष्टीतून बघूया. त्या दिवशी एक गाव असतं, तिथे नदी असते. मग तो कबूतर येतो. मग त्याला हात पाय मारत मुंगी दिसते. ऐक ना, म्हणजे मुंगी पाण्यात पडलेली असते. कशी काय पडते मुंगी पाण्यात? भांडण होतं फ्रेंडचे. हो, मग काय झालं? फ्रेंड बरोबर भांडण झालं तर मग ढकलला ते पडले. अच्छा, कोणीतरी ढकललं तिला. बरं, आणि ती पाण्यात पडते. बरं बरं, मग ती पोहत असते का? मुंगी पोहत असते? हो. बर, मग तो पान देतो. का पान देतो? ते काट्यावर यायला. काठावर यायला. आपण मुंगी तर पोहते ना. तू म्हणालास मुंगी पोहते, मुंगीला पोहता येतं. पोहता येतं मुंगीला? नाही येत ना. मग मुंगीला पोहता येत नाही म्हणून मग कबूतर पान देतो. अच्छा, पण मग तू मला सांग, पान बुडतं का खाली? सिंक होतं? कसं काय? फ्लोट होतं. कसं काय? हे ते थिन होतं. थिन असतं का लाईट असतं? लाईट थिन असतं आणि म्हणून ते लाईट असतं. मग सिंक कोणत्या गोष्टी होतात? हेवी. अच्छा, म्हणजे समजा आम्ही मोठा दगड टाकला तर काय होईल? रे सिंक होईल. बरोबर आहे. मग मुंगी काय करते? पण मग मुंगी तर किती छोटी असते की नाही, हो की नाही? मग तरी पण ती तर लाईट असते ना. मग तरी ती कशी काय बुडायला लागते, सिंक व्हायला लागते? नाकात तोंडात पाणी जातं म्हणून. हो, आणि मग ती रेस्टलेस होते का? बरोबर आहे. तू पण स्विमिंग करायचंस ना पूर्वी? मग तुझ्या नाकातोंडात पाणी गेलं नाही? कारण तू छान हातपाय हलवायचं. बरोबर ना? बरं, मग मुंगी पानावर बसली आणि मग ती ताटावर गेली. मग ती मेली का? मुंगी मेली? मग काय? जीव वाचला. कोणी वाचवला जीव? कबूतरली. कसा काय? कसा वाचवला जीव? पान देणारी ती बसली आणि गेला. ती बसली, पण कुठे बसली? पानावर. मग कसं नाही तर कबूतरांनी पान टाकलं, ती पानावर बसली आणि बाहेर आली. सांगतोस एकदा परत? मी काय सांगितलं ते परत सांग. ते पानावर बसले. कशावर बसली? पानावर. बसली आणि मग काटावर गेलं पान. मग ती जंगलात गेली. मग अँथील मध्ये गेली. अँथील मध्ये काय? तिचं मुंगीच्या घराला अँथील म्हणतात. अच्छा, मग कबुतराच्या घराला काय म्हणतात? नेस्ट. मग नेस्ट कुठे असतं? झाडावर. अच्छा, बरं. मग ती गेली. चला, म्हणजे कबुतरांनी तिला मदत केली म्हणून तिचा जीव वाचला. बरोबर. मग ती काही म्हणाली नाही कबुतराला? काय म्हणाली? थँक्यू. अच्छा, बरोबर. मग पुढे झाली गोष्ट? झाली? अजून आहे. मग मुंगी बघते सगळीकडे. मग अँथील मध्ये जाते आणि मग काय होतं? ती बघते सगळं. मग हंटर दिसतो तिला. मग तो कबूतर मध्ये नेम धरतो. हंटर कडे काय असतं? हंटर कडे काय असतं? तो काय घेऊन येतो? गन असते. बापरे. अच्छा, मग तो कबूतर मध्ये नेम धरतो. मग कबूतर मध्ये नाही, कबुतरावर नेम धरतो. कबुतरावर नेम धरतो. मग मुंगी त्याला कश चावते. मग त्याला दुखतं. मग नेम सुटतो. मग आवाज मोठा. मग कबूतर उलटली. मनात थँक्यू बोलतो. बरोबर.
म्हणजे कबूतर आणि मुंगी दोघंही एकमेकांना मदत करतात, हो की नाही? प्लांट्सचे पार्ट शिकवल्यानंतर प्रत्येक पार्टशी वेगवेगळी फंक्शन्स असतात. आज मी अर्णवला ती फंक्शन्स आणि मिनरल्स पाण्यात कसे डिझॉल्व्ह होतात ते शिकवणार आहे. ही सॉईल असते की नाही, आणि वेअर आर द रूट्स? सांग. अंडर सॉइल. Under the soil. So these are roots. They are under the soil. मग इथे काय असतं? ट्री. Yes, but which part of the tree? स्टेम. Stem. This is the stem. Then ब्रांचेस. branches, long branches. They are branches. Okay. Then the branches have काय असतं? लीव. Leaves. Now each part has a function. प्रत्येक पार्टचं काहीतरी काम असतं. आता आपण पहिल्यांदा बघायचे रूट्सचं काम, हो ना? आता आपण जेव्हा पाणी घालतो, तू घालतो का झाडांना पाणी तुझ्या घरच्या? कधी घालतो? अंतरनेट डे. हं? अंतरनेट डे. ऑल्टरनेट डे घालतो. मग आता काय झालं? पाणी घातलं, इथे पाणी 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 झालं. मग हळूहळू पाणी ग्रॅज्युअली वॉटर गोज इनसाइड द सॉइल. मग रूट्स काय करतात? तर रूट्स पाणी सकअप करतात, वर घेतात, सकअप करतात. पण फक्त वॉटर नाही, वॉटर बरोबर मिनरल्स पण. व्हॉट इज इट? बाउल. Bowl. And inside the bowl there is? बाउल. Inside the bowl there is वॉटर. water. Okay, we will put some mineral. And now stir it. Dissolve झाले ना? दिसतायत का तुला? नाही, डिझॉल्व झाले. म्हणजे काय झालं? विरघळले. मला सांग, अजून काय काय विरघळतं रे? साखर. साखर. कशात विरघळते साखर? काय करताना साखर विरघळलेली बघितली तू? चहा करताना. रूट्स जेव्हा पाणी सकअप करतात तेव्हा त्याच्याबरोबर मिनरल्स पण जातात, आणि मिनरल्स म्हणजे झाडाचं, प्लांटचं हेल्दी फूड असतं. अर्णवला रूट्सचं फंक्शन आणि पाण्यात मिनरल्स कसे डिझॉल्व्ह होतात हे इथे चांगल्या प्रकारे समजले आहे.